पाहिजे याच्यातून की जनता काय करू शकते। ज्यावेळेला आम्ही 2010 मध्ये आंदोलन उभं केलं होतं त्यावेळेला माझं एक हे होतं स्टेटमेंट की असामान्य काम नेहमी सामान्य माणसाकडूनच घडतं, ते सामान्य माणूस काय घडवू शकतो ते आज दिसून आलेलं आहे आणि म्हणजे जनतेच्या इच्छेपुढे भल्या भल्यांना झुकावं लागतं हेही दिसून आलेलं आहे। तर ठाकरे बांधूंचं अजून होणार की नाही होणार, होणार की नाही होणार मनोमिलन खऱ्या अर्थाने आता डिक्लेअर करून टाका। आणि माझं तर म्हणणं असं आहे की आता मनसे शिवसेना वेगळी ठेवण्यापेक्षा एकत्र करा, संधी करत राहू। पण जो मुद्दा मांडला की नेहमी असामान्य काम हे सामान्य जनताच करू शकते आणि या सामान्य जनतेने थेट केंद्रातील शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलेला आणि या सामान्य जनतेचा जल्लोष आता शिवाजी पार्क मैदानात होताना पाहायला मिळतोय। अगदी बोली भाषेतले बॅनर, अगदी बोली भाषेतले चार्ट, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये हे वाक्य मागच्या वर्षभरापासून या देशाला या राज्याला भुरळ घालते आणि ते वाक्य जे आताही पाहायला मिळतं आपल्याला की मोठमोठे गार केले गंमत मध्ये अशा तऱ्हेने इंस्टाग्रामवर असलेले मीम असतील, मेसेजिंग असेल, यामध्ये जे कन्व्हर्सेशन होतं त्याचे हे सगळे पोस्टर जे ते या ठिकाणी झळकतात आहेत। देशाचा तिरंगा उंचवला जातोय अभिमानानं आणि छाती मोठी करून हा देशाचा तिरंगा जो आहे तो फडकवला जातो। या सोबत जे कंटेंट दाखवलं जाते ते एवढं क्रिस्पी आणि एवढं सटायर आहे की त्याला बघून त्याचा फोटो काढावे का, त्याला टिपून घ्यावा का। आणि मग ही भाषा नेमकी या महाराष्ट्रात या देशात कधी रुजू झाली हा प्रश्न सुद्धा जो आहे तो नव्याने तयार होतोय। कारण की जी बोली भाषा आहे किंवा किलोमीटरवर बदलणारी भाषा आहे आणि या सगळ्या भाषेत आता ही डिजिटल युगातली भाषा आहे। जी डिजिटल युगातली भाषा ही तरुणाई रस्त्यावर घेऊन लढताना पाहायला मिळते। म्हणजे इन्फ्लुएन्सर जेव्हा कंटेंट क्रिएट करतात त्या वेळेस त्यांचे जे जे डायलॉग असतात अगदी त्यामुळे जेनझी पिढी त्यांची ही नवीन भाषा सध्या रुळते आहे। याविषयी बोलूया। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत। सूरज, ज्या पद्धतीचं दिल्लीतल्या जंतर मंतरवरचं आंदोलन आपण बघितलं आणि ज्या पद्धतीने तरुणाई पोस्टर्स असेल, तिरंगा ध्वज असेल हातात घेऊन उतरली होती, तशीच सगळी तरुणाई सध्या शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये उतरली आहे। ओके, राइट साइड में ना मेरे सामने मंच जो आहे तोही आता समोर देशातील तमाम विद्यार्थ्यांचं अभिनंदन असा फक्त पोस्टर असलेला मंचावर नेते दाखल झाले। पण शिवाजी पार्काला येणारे प्रत्येक रस्त्यावर आता तरुणाई उतरलेली आहे। शिवाजी पार्काच्या समोर असलेला सावरकर स्मारक मार्ग त्या ठिकाणी तरुणाई उतरलेली आहे आणि ही तरुणाई एवढ्या प्रमाणात बाहेर पडली की ती भुरळ घालणारी आहे। तिच्यातले पोस्टर भुरळ घालणार आहेत, तिच्यातल्या त्या तरुणाच्या हातातले देशाचे तिरंगे हे भुरळ घालणार आहेत। एवढे स्ट्रॉंग व्हिज्युअल बघण्यासाठी आणि त्याच्यानंतर जो लढा या डिजिटल युगातून जेनझीने उभा केला त्याची ही दृश्य जे ते आपल्याला पाहायला मिळतात। सावरकर मार्गावरचा हा संपूर्ण रस्ता आता गजबजला गेला आहे आणि फक्त इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर चालणाऱ्या कमेंट्स आणि रिएक्शन त्याच्यातून कंटेंट करून ही गंमत जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या डिजिटल पिढीने पुन्हा एकदा नव्या क्रांती केली। त्यामुळे देश स्वतंत्र झाला 1947 पासून ते आतापर्यंत अनेक क्रांत्या या महाराष्ट्रात देशात झाल्या, पण ही डिजिटल युगातली पहिली क्रांती जी आहे ती रस्त्यावर आलेली पाहायला मिळते। म्हणजे जो लढा इंस्टाग्रामवरून उभा राहिला तोच थेट ग्राउंडवर आला आणि त्या लढ्याने बाजी मारली आणि थेट केंद्रातल्या एका मंत्र्याचा राजीनामा घेतला आणि त्याचा हा सगळा आनंद आणि विजय उत्सव जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो। यामिनी अगदी सूरज, ही अजय ही वेगवेगळी दृश्य देखील आपण दाखवतोय आणि अजय तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला की जेनझीची ही नवीन भाषा म्हणजे प्रत्येक किलोमीटरवरती आपली भाषा बदलते, मात्र ही भाषा नेमकी मुंबईमध्ये किंवा एकूणच आपल्या देशभरामधल्या तरुणाईमध्ये कशी रुळली हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, मात्र काही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात। शिवाजी पार्कच्या परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे हा संपूर्ण परिसर तरुणाईनं आणि गर्दीनं फुलून गेलेला दिसतोय।